नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 13.2 सॉल्व करणार आहोत। पहिल्या प्रश्नामध्ये 3 फिगर दिलेले आहेत। प्रत्येक फिगरमध्ये 2 ट्रायंगल दिलेले आहेत आणि जे इक्वल म्हणजे कॉन्ग्रंट पार्ट्स आहेत त्यांना सारखी मार्किंग केलेली आहे। यावरून आपल्याला ते 2 ट्रायंगल कोणत्या कसोटीनुसार कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत हे पण दाखवायचं आहे आणि त्यावरून उरलेले कोणते पार्ट्स कॉन्ग्रंट आहेत हे पण दाखवायचं आहे। सोडूया। येथे 2 ट्रायंगल आहेत। ट्रायंगल दिलेली माहिती आपण लिहून घेऊ। ट्रायंगल MST and ट्रायंगल MST घेतला आपण। तर आता काय करू आपण TBM घेऊ। TBM यामध्ये आपल्याला हे 2 अँगल राईट अँगल दिलेले आहेत म्हणजे ते कॉन्ग्रंट आहेत। MST कॉन्ग्रंट आहे, इक्वल आहे अँगल TBM ला, कारण प्रत्येकाचं मेजरमेंट 90 डिग्री आहे। नंतर ही साइड सारखी मार्किंग आहे म्हणजे ह्या 2 साइड कॉन्ग्रंट आहेत। साइड MS कॉन्ग्रंट, साइड TB। आता ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये ही साइड कॉमन आहे, या ट्रायंगलला पण आहे आणि या पण ट्रायंगलला आहे, म्हणजे ही एक साइड आपली कॉमन आहे। साइड MT कॉन्ग्रंट, साइड MT लिहिलं तरी चालेल किंवा TM। ही काय कॉमन साइड। आता यावरून हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत, एक साइड कॉन्ग्रंट आहेत आणि हा हायपोटेनस होईल। दोन्ही ट्रायंगलचे हायपोटेनस कॉन्ग्रंट आहेत, याचा अर्थ हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील। देअरफॉर ट्रायंगल MST कॉन्ग्रंट ट्रायंगल TBM अकॉर्डिंग टू कोणत्या करस्पॉन्डन्सनं आहेत ते। आपण जर MST असं करस्पॉन्डन्स घेतलं, MST एकास एक संगती अशी घेतली तर आपल्याला TBM घ्यावं लागेल। TBM कारण S जवळ 90चा अँगल आहे तर येथे B जवळ 90चा अँगल आहे। बाय येथे टेस्ट होईल आपली हायपोटेनस साइड टेस्ट। या टेस्टनुसार ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत आणि करस्पॉन्डन्स याप्रमाणे आहे। म्हणजे M व्हर्टेक्सवर जर आपण T व्हर्टेक्स पुट केला, S वर B आणि T वर M, तर ते 2 ट्रायंगल एकमेकांना तंतोतंत जुळतील। आता रिमेनिंग पार्ट्स आपल्याला विचारले, ही फक्त एवढी दिलेली माहिती आपण लिहिली। नंतर ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत या टेस्टनुसार, हायपोटेनस साइड टेस्टनुसार। आता आपल्याला रिमेनिंग पार्ट्स लिहायचे आहेत। आता 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे 3 साइड आणि 3 अँगल कॉन्ग्रंट असायला पाहिजे। त्यापैकी आपण 2 साइड्स लिहिलेले आहेत, एक अँगल पण लिहिलेला आहे, म्हणजे अजून आपल्याला एक साइड आणि 2 अँगल लिहायचे आहेत। अँगल SMT कॉन्ग्रंट अँगल BTM। SMT हा जर अँगल घेतला आपण तर हा कोणता घ्यावा लागेल आपल्याला BTM घ्यावा लागेल। पहा येथे आपण करस्पॉन्डन्स याप्रमाणे लिहिलेले आहे, तर SMT तर BTM याप्रमाणे। नंतर दुसरा अँगल STM कॉन्ग्रंट अँगल BMT। STM हा अँगल घेतला तर आपल्याला अँगल BMT हा अँगल घ्यावा लागेल आणि हा अँगल। राहिली साइड आता ही साइड आणि ही साइड। साइड ST कॉन्ग्रंट साइड BM। ST ही साइड घेतली तर BM। नेक्स्ट त्याप्रमाणे येथे इन ट्रायंगल PRQ तर आपण ट्रायंगल घेऊ अँड ट्रायंगल TRS
PRQ असं जर घेतलं तर आपण TRS हीच करस्पॉन्डन्स घेऊ आपण. साईड यामध्ये आपल्याला सारखी मार्किंग या दोन साईडची आहे आणि ह्या दोन साईडची आहे. साईड PR कॉन्ग्रंट साईड TR, साईड QR कॉन्ग्रंट साईड SR. अँगल हा अँगल आता कॉन्ग्रंट होईल पहा, कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, विरुद्ध कोन आहेत, त्यामुळे हा अँगल दिलेला नाही, परंतु हे व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळे कॉन्ग्रंट असतात. अँगल PRQ कॉन्ग्रंट अँगल TRS. त्यामुळे काय होईल, आता ही साईड अँगल आणि साईड, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, म्हणजे SAS ही टेस्ट होईल. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. ट्रायंगल PRQ कॉन्ग्रंट ट्रायंगल TRS अकॉर्डिंग टू SAS टेस्ट. साईड अँगल साईड टेस्ट होईल येथे बाय कोणती करस्पॉन्डन्स येईल ते PRQ या करस्पॉन्डन्सनं ते इक्वल आहेत, म्हणजे हे व्हर्टायसेस या पॉईंटवर पुट केले तर ते तंतोतंत जुळतील. आता रिमेनिंग पार्ट्स, बाकी उरलेले रिमेनिंग पार्ट्स कोणते आहेत ते आपण इंडिकेट करू. साईड, आता पहा येथे दोन साईड आणि एक अँगल आपण येथे घेतलेला आहे, आपल्याला एक साईड अजून आणि दोन अँगल दाखवावे लागतील. साईड PQ कॉन्ग्रंट साईड TS येईल. अँगल RPQ कॉन्ग्रंट अँगल RTS होईल. अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल TSR. हे पहा RPQ तर ही सिक्वेन्स कशी येईल मग, RPQ असं घेतलं आपण, करस्पॉन्डन्स याप्रमाणे आहे आपला, तर RPQ असं घेतलं तर RTS असं होईल, आणि PQR म्हणजे फर्स्ट थर्ड आणि मिडल PQR, तर हे कसं येईल मग TSR याप्रमाणे. नेक्स्ट येथे इन ट्रायंगल DCH अँड ट्रायंगल DCF. DCH हा एक ट्रायंगल आणि DCF हा एक ट्रायंगल. तर यामध्ये आपल्याला दिलेली माहिती काय आहे, हा अँगल कॉन्ग्रंट आहे, हा अँगल कॉन्ग्रंट आहे. या दोन्ही ट्रायंगलमध्ये ही साईड कॉमन आहे. माहिती लिहून घेऊ आपण. गिवन अँगल DHC कॉन्ग्रंट अँगल DFC होईल. अँगल DCH कॉन्ग्रंट अँगल DCF होईल. साईड DC कॉन्ग्रंट साईड DC, कारण कॉमन साईड या दोघांमध्ये ती कॉमन साईड. मग कोणत्या टेस्टनुसार ते ही साईड दोघांमध्ये कॉमन आहे. आता पहा, आता ही साईड आहे, हा अँगल आहे आणि हा अँगल आहे, म्हणजे अँगल साईड ही टेस्ट होईल, किंवा आपण साईड अँगल अशी टेस्ट होईल, AS किंवा SAA. देअरफॉर ट्रायंगल DCH कॉन्ग्रंट ट्रायंगल DCF हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील अकॉर्डिंग टू DCH करस्पॉन्डन्स DCF. याच करस्पॉन्डन्सनं ते कॉन्ग्रंट आहेत. कोणती टेस्ट होईल, बाय SAA टेस्ट.
साइड अँगल अँगल टेस्ट, साइड अँगल अँगल टेस्ट. रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स. आता येथे 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत, एक साइड कॉन्ग्रंट आहे. 3 अँगल आणि 3 साइडपैकी आपण येथे 2 अँगल लिहिलेले आहेत, एक साइड लिहिलेली आहे. म्हणजे अजून आपल्याला एक अँगल आणि 2 साइड लिहायचे आहेत. तर अँगल HDC कॉन्ग्रंट अँगल FDC. मग हा राहिलेला एक अँगल कॉन्ग्रंट होऊन जातील, हा अँगल आणि हा अँगल. साइड DH कॉन्ग्रंट होईल साइड DF ला. ही DH आणि DF ह्या कॉन्ग्रंट होतील. आणि दुसरी साइड CH कॉन्ग्रंट साइड CF. CH आणि CF ह्या 2 राहिलेल्या कॉन्ग्रंट होतील. नेक्स्ट, येथे मित्रांनो दिलेल्या फिगरमध्ये AD ही साइड EC या साइडला कॉन्ग्रंट दिलेले 2 ट्रायंगल आहेत. तर हा एक आपल्याला येथे काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, म्हणजे विरुद्ध कोन असल्यामुळे ते 2 अँगल कॉन्ग्रंट असतील. एवढीच माहिती आहे आपल्याला. आपल्याला काय विचारलं आहे, व्हिच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल EBC विल बी कॉन्ग्रंट बाय AAS टेस्ट. जर हे 2 ट्रायंगल AA टेस्टनुसार कॉन्ग्रंट करायचे असतील तर अजून आपल्याला काय माहिती द्यायला पाहिजे होती. AAS म्हणजे हा अँगल तर कॉन्ग्रंट आहे, तर हा अँगल दिला असता तर AAS. जर हा अँगल दिला असता तर अँगल साइड ही टेस्ट झाली असती, किंवा हा अँगल दिला असता तरी अँगल साइड अशी टेस्ट झाली असती. म्हणजे आपल्याला काय, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट द्यायला असायला पाहिजे होते, किंवा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत असं द्यायला पाहिजे होतं. याचा आन्सर कसं लिहिणार आपण, ॲडिशनल इन्फॉर्मेशन नीडेड. अजून आपल्याला काय जास्तीची माहिती द्यायला पाहिजे होती, नीडेड. तर अँगल BAD कॉन्ग्रंट अँगल BCE. BAD आणि BCE हा अँगल आपल्याला, ही पेअर आपल्याला कॉन्ग्रंट द्यायला पाहिजे होती, किंवा और अँगल ADB कॉन्ग्रंट अँगल CEB. दी ट्रायंगल ABD ही जर माहिती दिली असती आपल्याला तर ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले असते बाय SAA टेस्ट यानुसार. यालाच आपण AAS टेस्ट असंही म्हणतो, किंवा AAS टेस्ट. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.